नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिकांची सिरीज सुरू आहे, त्याचबरोबर सराव प्रश्नोत्तरांची सिरीज सुरू आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपण आज सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण मराठी, जीके, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचा अभ्यास करणार आहोत आणि यावरील प्रश्न सोडवणार आहोत। तर मित्रांनो, परीक्षेला 100 प्रश्न असतात आणि 1.5 तास वेळ असतो। तर या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 50 प्रश्न ठेवलेले आहेत, परंतु वेटेज आहे ते सेम ठेवलेलं आहे। ठीक आहे, आता आपल्या चॅनलवर लवकरच पेड सराव प्रश्नपत्रिका संच मिळणार आहेत। तर मित्रांनो, याची किंमत फार नसेल, अतिशय माफक दरामध्ये आपल्याला ते उपलब्ध होतील। तर मित्रांनो, त्यामध्ये जिल्हानिहाय 2 प्रश्नपत्रिका अशा येतील ज्यामध्ये सर्व प्रश्न त्या जिल्ह्यावर आधारित असतील आणि त्या जिल्ह्याविषयी कोणतेही प्रश्न आले तर त्याचे उत्तर तुम्हाला यावेत या अनुषंगाने निवडलेले असतील। त्याचबरोबर इतर प्रश्नपत्रिका असतील, हे सर्व आपल्याला अत्यंत कमी किमतीमध्ये उपलब्ध होईल। त्याचबरोबर परीक्षा होईपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल किंवा कोणत्याही प्रकारची गणित सोडवणं किंवा गणित सोडवण्याच्या पद्धती समजून घेणं यासाठी देखील आपल्याला मदत केली जाईल। तर हे प्रश्न विकत घेण्यासाठी आपल्याला आधी काय करायला लागेल, तुमच्या जिल्ह्याबद्दल आम्हाला माहिती असली पाहिजे की कोणत्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका आधी बनवायची आहे। कारण खूप सारे विद्यार्थी मेसेज करतात प्रश्नपत्रिका हव्या आहेत म्हणून, परंतु ज्यांना कोणाला विकत घ्यायची इच्छा असेल त्यांचा जिल्हा कोणता याबद्दल आम्हाला माहिती असली पाहिजे। यासाठी काय केले गेलेलं आहे, एक गुगल फॉर्म आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला तो फॉर्म भरून आम्हाला सांगायचं आहे की आपला जिल्हा कोणता आहे, जेणेकरून आम्हाला आपल्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका बनवता येईल आणि तितक्या लवकर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका मिळून जाईल। ठीक आहे, त्यामुळे जर तुम्हाला हे प्रश्नपत्रिका संच हवे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर जाऊन गुगल फॉर्मवरून नोंदणी करायची आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सराव प्रश्नोत्तरे सुरू आहेत। विविध स्वरूपात आपण या चॅनलवर सराव प्रश्नोत्तरे पाहत असतो, त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण देखील आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं। एकही प्रश्न असा जाणार नाही ज्याचं स्पष्टीकरण आपल्याला मिळणार नाही। त्यामुळे विविध स्वरूपात प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांचे स्पष्टीकरण आणि पूर्ण माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या क्विज मध्ये सहभागी व्हा। तर मित्रांनो, आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 1 काय आहे, डॅश डॅश मुळे हिवताप हा आजार होता। तर मित्रांनो, हिवताप हा आजार कशामुळे होतो, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स मुळे होतो। ठीक आहे, आणि हा एनाफिलिस नावाच्या डासाच्या मादीमधून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 4 प्लाझ्मोडियम। कोणता आहे प्लाझ्मोडियम? व्हायवॅक्स। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 2, ख घ छ ठ ढ या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात? आता मित्रांनो, एक मूळ व्यंजन आहे ह, ज्याला आपण महाप्राण व्यंजन म्हणतो, आणि जी इतर व्यंजने आहेत त्यांच्यामध्ये उच्चार करताना ह चा उच्चार देखील होतो, म्हणून त्या व्यंजनांना देखील आपण महाप्राण व्यंजने म्हणतो। असे एकूण 14 महाप्राण व्यंजने आहेत। ठीक आहे, आणि त्यामध्ये ख घ छ ठ ढ ही व्यंजन आहेत। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 2 महाप्राण व्यंजन। प्रश्न क्रमांक 3, अंतःस्रावी व बहिःस्रावी दोन्ही असणारी मानवी शरीरातील एकमेव ग्रंथी कोणती? मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड नावाची ग्रंथी आहे जी अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी दोन्ही आहे। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 3 स्वादुपिंड। मित्रांनो, हे काय स्रवते, इन्सुलिन स्रवते, ज्यामुळे काय होतं, आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहते। ठीक आहे, ब्लड शुगर वाल्या पेशंटना म्हणजे मधुमेह वाल्या पेशंटसाठी इन्सुलिन अत्यंत आवश्यक असतं। प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेल्या 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोडशब्द ओळखा। मित्रांनो, वधू अधिक आगमन। या ठिकाणी पहा, उ आणि आ हे 2 स्वर एकत्र येतात आणि हे विजातीय स्वर एकत्र आल्यामुळे काय होतंय, व आणि आचं वा तयार होत आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी वधू अधिक आगमनचं काय होईल, वधवागमन असं होईल। म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे, वधवागमन हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा शोध लावला? मित्रांनो, जगदीशचंद्र बोस आपल्याला माहित असतील, झाडांनाही भावना असतात हे तत्व आपल्याला कोणी सांगितलं, जगदीशचंद्र बोस यांनी सांगितलं। तर मित्रांनो, यांनी वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी केस्कोग्राफ नावाचं यंत्र शोधून काढलं होतं। म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6, दिक अधिक पाल बरोबर दिक्पाल हा प्रकार कोणत्या संधीचा आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, दिक मध्ये शेवटचं अक्षर काय आहे, क, हे काय व्यंजन आहे, आणि पाल मध्ये पहिला अक्षर कोणता आहे, प आहे, ते देखील व्यंजन आहे। म्हणजे मित्रांनो, जेव्हा दोन्ही अक्षर व्यंजन असतील किंवा दोन्हीपैकी कोणतंही एक अक्षर व्यंजन असेल तर त्यावेळी कोणती संधी असेल, व्यंजन संधी असेल। म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल। दोन्ही अक्षर स्वर असतील तर स्वर संधी। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7, चेतासंस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? मित्रांनो, चेतासंस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे न्यूरोलॉजी।
ठीक आहे. आपले जे चेतापेशी असतात त्याला काय म्हटलं जातं, न्यूरॉन म्हटलं जातं, आणि त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं, न्यूरोलॉजी. म्हणजे ऑप्शन एक आपलं उत्तर आहे. मित्रांनो, बायोलॉजी म्हणजे काय, जीवशास्त्राचा अभ्यास. टॅक्सॉनॉमी म्हणजे काय, नामकरणाचा अभ्यास. आणि मॉर्फोलॉजी म्हणजे काय, बाह्यावरणाचा अभ्यास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, सामान्य नाम, धर्मवाचक नाम, विशेष नाम, सर्वनाम यापैकी डॅश डॅश हा नामाचा प्रकार नाही. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, शब्दांचे काही प्रकार आहेत, शब्दांच्या जाती आहेत. त्यापैकी नाम, सर्वनाम, विशेषण ह्या शब्दांची जाती आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, सामान्य नाम, धर्मवाचक नाम आणि विशेष नाम हे नामाचे प्रकार आहेत. तर सर्वनाम ही नामाव्यतिरिक्त नामासारखीच दुसरी एक जात आहे. ठीक आहे, शब्दाची जात आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 3, सर्वनाम हा नामाचा प्रकार नसून शब्दाची एक जात आहे. प्रश्न क्रमांक 9, एखाद्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची डॅश डॅश होय. आता मित्रांनो, आपण एखादं काम करतोय तर त्यासाठी आपण काय खर्च करतो, ऊर्जा करतो. म्हणजे एवढी ऊर्जा जास्त असेल, म्हणजे आपली जेवढी क्षमता असेल त्याप्रमाणे आपण कार्य करू शकतो. म्हणजे या ठिकाणी कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय असतं, ऊर्जा. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे डोकाचे प्रश्न क्रमांक 10, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे प्रश्न क्रमांक 10, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचे डॅश डॅश नुकसान झाले. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, अफाट आणि अपरिमित या दोन्ही गोष्टी येऊ शकतात. अफाट मध्ये काय, खूप जास्त. ठीक आहे. आणि अपरिमित म्हणजे काय, जे मोजता येणार नाही असं. म्हणजे पुरामुळे लोकांचं जे मोजता येणार नाही इतकं नुकसान झालेलं आहे. म्हणजेच ऑप्शन 2 अपरिमित आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारी प्रणाली. आता मित्रांनो, आपण काय म्हणतो, संगणकाचा बिंदू कोणता, सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर मित्रांनो, संगणकामध्ये जी आज सिस्टीम चालते ती कशावर चालते, ओएस वर चालते. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमवर चालते. जर ओएस नसेल तर संगणकावर काय दिसणारच नाहीये किंवा काही येणारच नाही. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, ऑप्शन 3, ओएस वर संगणकाची मूलभूत प्रणाली चालते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, विनय या शब्दापासून प्रश्न क्रमांक 12, विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. आता मित्रांनो, विनय काय आहे, विनय एक विशेष नाम देखील आहे आणि भाववाचक नाम देखील आहे. तर या भाववाचक नामापासून काय बनतं, विनयशील हे विशेषण बनतं. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाची सुरुवात डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. मित्रांनो, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाची म्हणजेच इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुरुवात आहे ती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली होती. म्हणजेच ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, यामुळेच डॉक्टर अब्दुल कलाम यांना काय म्हटलं जातं, मिसाईल मॅन ऑफ इंडिया, भारतीय क्षेपणास्त्राचे जनक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, पेरणे, वेचणे आणि उफणणे ह्या काय क्रिया आहेत. आणि क्रिया दाखवणारा शब्द काय असतो, क्रियापद असतो. म्हणजे या ठिकाणी 1, 3 आणि 4 हे काय क्रियापद आहेत. तर उपरणे म्हणजे काय मित्रांनो, एक प्रकारचं खांद्यावर घ्यायचं वस्त्र असतं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी उपरणे काय वस्त्र आहे आणि बाकी 3 काय क्रियापद आहेत. म्हणजे या ठिकाणी क्रियापद नसणारा शब्द कोणता आहे, ऑप्शन 2 उपरणे. प्रश्न क्रमांक 15, भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला डॅश डॅश असे म्हणतात. आता मित्रांनो, समुद्राला भरती येते, ओहोटी येते, आपल्याला माहित आहे. तर मित्रांनो, जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा समुद्राचं पाणी नदीमध्ये जिथपर्यंत आत जातं त्याला काय म्हणायचं, खाडी म्हणायचं. म्हणजेच ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, खलाटी आणि वलाटी म्हणजे काय, तर मित्रांनो, समुद्र शेजारचा जो सखल भाग असतो त्याला काय म्हणलं जातं, खलाटी म्हणलं जातं. आणि तिथून दूर गेल्यावर खडक आणि दगड चालू होतात, म्हणजे डोंगर देखील चालू होतात, त्या भागाला काय म्हणायचं, वलाटी म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, धातूंना प्रत्यय लागून ते साधित शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात. आता मित्रांनो, धातूंना प्रत्यय लागून 2 प्रकारचे शब्द तयार होतात. जर मित्रांनो त्याला अर्थ असेल तर त्याचं क्रियापद बनतं. आणि मित्रांनो, त्याला अर्थ नसेल किंवा अर्थपूर्ण नसेल तर त्याला काय म्हणायचं, कृदंत म्हणायचं. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. जर प्रत्यय लागला तर क्रियापद आणि कृदंत तयार होतात. शब्दाला पूर्ण अर्थ असेल तर काय म्हणायचं, क्रियापद, आणि पूर्ण अर्थ नसेल तर कृदंत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, डॅश डॅश हा महाराष्ट्र राज्याचा राज्य कांदळ वृक्ष खारफुटी वृक्ष म्हणून 2020 मध्ये घोषित केला गेला. आता मित्रांनो, खारफुटी वृक्ष म्हणजे काय, तर मॅनग्रोव्ह जंगल आपल्याला माहित असतील, समुद्रकाठी ही जंगलं वाढलेली असतात. ठीक आहे. तर मित्रांनो, 2020 मध्ये पांढरी चिप्पी नावाचा एक खारफुटी वृक्ष आहे किंवा कांदळ वृक्ष आहे, ज्याला महाराष्ट्राचा राज्य वृक्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. मित्रांनो, महाराष्ट्राबद्दल इतर गोष्टी माहित असतील, महाराष्ट्र राज्य पक्षी, महाराष्ट्राचा राज्य प्राणी, महाराष्ट्राचं राज्य फुल, राज्य फुलपाखरू
याबद्दल आपण आधी माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा. प्रश्न क्रमांक 18, रामाने नलाकडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, क्रियापद कोणता आलेला आहे? बांधविला. म्हणजे काय? दुसऱ्याकडून क्रिया करून घेतली आहे. तर मित्रांनो क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली जात असेल तर त्यावेळी कोणतं क्रियापद असतं? तर ते प्रयोजक क्रियापद असतं. म्हणजेच ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. ठीक आहे मित्रांनो, जर क्रियापदामधून कर्त्याचं सामर्थ्य दिसत असेल तर त्याला काय म्हणायचं? शक्य क्रियापद म्हणायचं. शक्य आणि प्रयोजक मधील फरक कळाला? ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आपण पाहिलेलं होतं. तलाठी भरतीसाठी आपण हा प्रश्न 2 वेळा पाहिलेला होता. त्याचबरोबर नगर परिषदेच्या परीक्षेसाठी देखील आपण हा प्रश्न पाहिलेला होता. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वखार महामंडळाचं मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी आहे. तर मित्रांनो याचा वापर काय केला जातो? शेतमाल व इतर माल साठवण्यासाठी, वखार आणि गोदामे बांधण्यासाठी वखार महामंडळ काम करतं. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन 2 पुणे या ठिकाणी याचं मुख्यालय असणार आहे. आणि काम काय? शेतमाल आणि इतर माल साठवण्यासाठी गोदाम आणि वखारी बांधणं हे यांचं काम आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, सूर पारंब्याचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, दिसला नाही आणि अलीकडे या 3 शब्दातून काय होतंय? भूतकाळातील किंवा भूतकाळाचा बोध होतोय. तर मित्रांनो या ठिकाणी नाही हा शब्द असल्यामुळे काय आहे? हा नकारार्थी भूतकाळ आहे. म्हणजेच ऑप्शन 1 नकारार्थी भूतकाळ आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? आता मित्रांनो आदिवासीचा जिल्हा जरी विचारला तरी चालेल आपल्याला. गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, धुळे या सर्व जिल्ह्यामध्ये आदिवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचं प्रमाण आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 3 नंदुरबार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, त्याच्या घरावर कौले आहेत हे डॅश डॅश आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, घरावर हा शब्द आहे आणि या ठिकाणी घर या शब्दाला वर हे काय आहे? शब्दयोगी अव्यय लागलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विचारलं काय? वर हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था कोठे आहे? आता मित्रांनो भारतामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करण्यासाठी एक संस्था यवतमाळ या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 2 यवतमाळ. शारदा आश्रम ही संस्था यवतमाळ या ठिकाणी आहे आणि याची स्थापना आहे ती 1932 साली करण्यात आली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, उभयान्वी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, उभयान्वी अव्यय मुख्यत्वे करून 2 प्रकारचं असतं. कोणत्या 2 प्रकारचं असतं? एक तर प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय आणि दुसरं गौणत्वसूचक उभयान्वी अव्यय. तर मित्रांनो या दोन्हीचे प्रत्येकी 4 प्रकार पडतात. कोणते कोणते? प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाचे 4 प्रकार कोणते आहेत? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. ठीक आहे. तर मित्रांनो गौणत्व बोधक उभयान्वी अव्ययाचे प्रकार कोणते आहेत? स्वरूप बोधक, उद्देश बोधक, करण बोधक आणि संकेत बोधक. ठीक आहे मित्रांनो, मग या ठिकाणी कोणता आलेला आहे? समुच्चय बोधक आलेला आहे. म्हणजे उभयान्वी अव्ययापैकी प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाचा हा प्रकार आलेला आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. या ठिकाणी परिमाण आहे. ठीक आहे, परिणाम नाहीये. परिणामवाचक प्रकार आहे परंतु परिमाणवाचक नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, सिमेंट उत्पादनात अग्रेसर असलेले भारतातील राज्य कोणते? मित्रांनो भारतामधील झारखंड या राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट उत्पादन होतं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 4 झारखंड. प्रश्न क्रमांक 26, हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी क्रिया कोणी केलेली आहे? वाऱ्याने केलेली आहे. म्हणजे वारे काय? करता आहे. ठीक आहे. आणि हे हरणाच्या कानात शिरलेलं आहे. परंतु या ठिकाणी ही क्रिया आहे. ठीक आहे. मग परंतु ही क्रिया कोणी केली? वाऱ्याने केली. हरणाच्या कानात हे काय मित्रांनो? हे क्रियावाचक शब्द आहेत. या ठिकाणी कर्म आलेलं नाहीये. म्हणजे या ठिकाणी करता आहे परंतु कर्म नाहीये. म्हणून या ठिकाणी कोणता प्रयोग असेल? अकर्मक कर्तरी प्रयोग असेल. कर्म नाही परंतु करता आहे. ठीक आहे. ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27, तवा प्रकल्प डॅश डॅश या राज्यात आहे. मित्रांनो तवा नदी आपल्याला माहित आहे का? नर्मदा नदीची उपनदी आहे आणि ती मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद या जिल्ह्यामधून वाहते. तर मित्रांनो या ठिकाणी याच्यावर एक प्रकल्प बांधण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 3 मध्य प्रदेश. तवा ही नदी मध्य प्रदेशातील होशंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28, ग्रंथकार, गृहस्थ, द्विज या शब्दांचा समास कोणता? आता मित्रांनो जर एखाद्या शब्दाचा विग्रह करताना, एखाद्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना
त्या शब्दाच्या शेवटी धातू साधित येत असेल तर तो कोणता समास असेल? उपपद तत्पुरुष समास असेल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 1 उपपद तत्पुरुष. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, भारतात दर किती वर्षांनी जनगणना केली जाते? दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 4 10. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, पुढील ओळीतील अलंकार ओळखा. गगन राज्य अफाट तथा रवी उगवली नृपती बहुत तोषेवी म्हणून पक्षीच भाट सुखावले कीर्ती गायन ही स्तुती भासले. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, जेव्हा उपमेय हे उपमानच आहे असं दर्शवलं जातं आणि त्यासाठी भासे, जणू, की, जणू काय, वाटे, गमे यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार असतो. ठीक आहे. उत्प्रेक्ष हा अलंकार असतो आणि त्याचबरोबर वाक्यामध्ये उत्प्रेक्ष अलंकार आला असेल आणि तरी देखील वास्तविकता आणि वाक्य किंवा कवितेतील रचना यामध्ये जर तफावत असेल तर त्याला काय म्हणायचं? फलोत्प्रेक्ष म्हणायचं. म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, माझे गाव माझे तीर्थ हे डॅश डॅश यांचे आत्मचरित्र आहे. मित्रांनो माझे गाव माझे तीर्थ हे राळेगण सिद्धीमधील अण्णा हजारे यांनी लिहिलेलं आत्मचरित्र आहे. म्हणजेच ऑप्शन 2 अण्णा हजारे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, एक युवक पश्चिमेला तोंड करून उभा आहे. तो प्रथम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंश कोनात वळतो. नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 अंश कोनात वळतो. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? आता मित्रांनो युवकाचं तोंड कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. ठीक आहे. इकडे आहे. नंतर तो प्रथम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंश कोनात वळतो. म्हणजे मित्रांनो तो याप्रमाणे वळतो. या इकडे वळतो म्हणजे त्याचं तोंड आता कुठे आहे? उत्तरेकडे आहे. ठीक आहे. नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 अंश कोनात वळतो. मित्रांनो 90 आणि 45. ठीक आहे. म्हणजे त्याचं तोंड आता या दिशेला झालं. घड्याच्या विरुद्ध दिशेला फिरल्यामुळे त्याचं तोंड या दिशेला झालं. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? आता मित्रांनो ही उत्तर आहे, ही पश्चिम आहे आणि ही दक्षिण आहे. आणि पश्चिम आणि दक्षिण या दोन दिशांच्या मध्ये कोणती दिशा असते? या ठिकाणी पहा, उत्तर, दक्षिण, नॉर्थ साऊथ. ठीक आहे. पश्चिम म्हणजे वेस्ट आणि ही ईस्ट पूर्व. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, इकडे असेल कोणती? वायव्य, इकडे आग्नेय, इकडे नैऋत्य आणि इकडे ईशान्य याप्रमाणे दिशा आहेत. तर मित्रांनो त्याचं तोंड या दिशेला आहे म्हणजेच कोणत्या दिशेला आहे? नैऋत्य दिशेला आहे. ठीक आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 4 नैऋत्य. ठीक आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 33, अक्षय घरातून निघून कामावर जाताना प्रथम पूर्वेकडे सरळ 100 मीटर जातो. आता मित्रांनो अक्षय कामावर निघालाय आणि सुरुवातीला सरळ 100 मीटर जातोय. ठीक आहे. हा 100 मीटर गेला. त्या स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून 50 मीटर जातो. मित्रांनो परत तो उजवीकडे वळतो आणि 50 मीटर जातो. म्हणजे दक्षिणेकडे 50 मीटर जातो. नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळतो आणि सरळ 100 मीटर जातो. नंतर मित्रांनो पुन्हा तो काटकोनात वळलाय आणि कुठे वळलाय? पूर्वेकडे वळलाय आणि 100 मीटर गेलेला आहे. आणि तेव्हा तो कामावर पोहोचलेला आहे. ठीक आहे. तर अक्षयचे घर कामाच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे? आता मित्रांनो तो कोणत्या दिशेला आलेला आहे? पूर्वेला आलेला आहे. परंतु मेन ठिकाण हे आहे आणि अशी जर दिशा पकडली तर पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांच्या मध्ये कोणती दिशा येते? आग्नेय दिशा येते. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. आपण मागच्या गणितामध्ये पाहिलं होतं दिशा कशा असतात? उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व. दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये कोणती? आग्नेय. उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये वायव्य. पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये नैऋत्य आणि उत्तर आणि पूर्वच्या मध्ये ईशान्य दिशा असते. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 34, खालील अंकमालेत मधोमध येणारा अंक कोणता? मित्रांनो मधोमध येणारा अंक काढायचा आहे. मग या ठिकाणी पहा अंकित आहेत, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता मित्रांनो 12 अंक आहेत. म्हणजे या ठिकाणी मध्ये येणारा अंक पॉईंट मध्ये येईल. म्हणजेच निश्चित सांगता येणार नाही. हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35, पुढीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा 71 53 69 47. या ठिकाणी पहा 71 ला कोणत्या संख्येने भाग जातो का? 1 आणि 71 शिवाय कोणत्या संख्येने भाग जात नाही. 53 ला देखील जात नाही, 47 ला देखील जात नाही. परंतु 69 ला कितीने भाग जातोय? 23 ने भाग जातोय ना. म्हणजे या ठिकाणी 69 ही मूळ संख्या नाही आणि इतर 3 मूळ संख्या आहेत. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. गटात न बसणारं पद आहे.
प्रश्न क्रमांक 36, सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. मित्रांनो, सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे आणि हे ठीक आहे. सी ही बी ची आत्या आहे. मित्रांनो, सी ही बी ची आत्या आहे म्हणजेच काय आहे, अर्थात बी काय असणार आहे, ए चा मुलगा किंवा मुलगी. ठीक आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. मित्रांनो, डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे म्हणजे काय असणार आहे, ए चा नवरा असणार आहे. ठीक आहे, ए चा हजबंड असणार आहे. कोण असणार आहे, डी. ठीक आहे. तर ए ही डी ची कोण आहे मित्रांनो, इथं आता आपण उत्तर काढलेलं आहे. ए ही डी ची कोण आहे, पत्नी आहे. ठीक आहे. सी ही ए ची नणंद आणि डी ची बहीण आहे आणि ए आणि डी यांच्या मुलाची किंवा मुलीची आत्या आहे म्हणजे बी ची आत्या आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, राधा स्वातीच्या उजवीकडे बसली. आता मित्रांनो पहा, राधा स्वातीच्या उजवीकडे बसलेली आहे. राधा स्वातीच्या उजवीकडे आहे. साक्षी स्वातीच्या डावीकडे आहे. मित्रांनो, साक्षी स्वातीच्या डावीकडे आहे. राधा व रमा यांच्यामध्ये गीता आहे. मित्रांनो, राधा आणि रमा यांच्यामध्ये गीता आहे म्हणजे मित्रांनो मध्ये कोण आहे, राधा आहे म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 38, 10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 नोव्हेंबर 2003 रोजी कोणता वार असेल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, एकाच वर्षामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, फेब्रुवारी पासून नोव्हेंबर पर्यंत जायचं आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, फेब्रुवारी मध्ये किती दिवस, 18 दिवस. ठीक आहे. अधिक आता मित्रांनो इतर जे महिने आहेत त्याच्यामध्ये काय करायचं, प्रत्येक महिन्यातून 28 दिवस वजा करायचे आणि राहिलेले दिवस लिहायचे. कारण 28 ला 7 ने भाग जातोय म्हणजे आपल्याला ऑड जे दिवस आहेत ते काढायचे आहेत. म्हणजे 28 मधून म्हणजे त्या महिन्यातील दिवसामधून 28 वजा करून राहिलेले दिवस आपल्याला लिहायचे आहेत. मग मार्च मध्ये 31 दिवस असल्यामुळे 3, एप्रिल मध्ये 30 दिवस असल्यामुळे 2, परत मे मध्ये 31 दिवस असल्यामुळे 3, जून मध्ये 30 दिवस असल्यामुळे 2, जुलै मध्ये 31 दिवस असल्यामुळे 3, ऑगस्ट मध्ये देखील 31 दिवस आहेत म्हणून 3, नंतर सप्टेंबर मध्ये 30 दिवस 2, ऑक्टोबर मध्ये 31 दिवस म्हणजे 3 आणि नोव्हेंबर मध्ये तारीख किती आहे, 10, हे 10 दिवस. मग यांची बेरीज किती झाली एकूण, 18 आणि 3 21, 21 2 22, 21 2 23, 23 आणि 3 26 आणि 2 28, 31 34 36 39 आणि 10 49. ठीक आहे. आता हे 49 आलं. आता 49 ला देखील 7 ने भाग जातोय म्हणजे आपल्याला 7 ने भाग गेल्यावर किती राहतील, ऑड दिवस, 0 ऑड दिवस राहतील. 7 7 49. ठीक आहे. मग 0 ऑड दिवस राहिल्यामुळे सुरुवात कोणत्या वारापासून होईल किंवा 10 नोव्हेंबरला कोणता वार असेल, सोमवारच असेल म्हणजेच ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. जर या ठिकाणी 50 आला असतं आणि 7 ने भाग गेला असता कितीला, 49 ला. ठीक आहे. आणि बाकी किती राहिली असते, 1 राहिली असते म्हणजे आपल्याला 1 दिवस पुढे जाता आलं असतं म्हणजेच वार कोणता आला असता, मंगळवार आला असता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, पुढील मालिका पूर्ण करा. मालिका पहा, BA डॅश BA डॅश BAC डॅश ACB डॅश CBAC. ठीक आहे मित्रांनो. मग या ठिकाणी पहा, याच्यावरून आपल्याला अंदाज लागतोय काय असणार आहे, BAC 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 अशी मालिका आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी BAC 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 B, नंतर या ठिकाणी A म्हणजे काय आलं, CCBA हे आपलं उत्तर आलं आणि CCBA कुठं आहे, ऑप्शन 2 मध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, पुढील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्ह जागी कोणता पर्याय येईल, AZ DW GT JQ प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो ABCD लिहून घ्यायचे सरळ, त्याच्यानंतर लगेच उलटे लिहून घ्यायची त्याच्या खालोखाल. मग या ठिकाणी A साठी Z, D साठी W, G साठी T आणि J साठी Q. मग याचप्रमाणे पुढचं अक्षर कोणतं येणार ते काढायचं आहे. पुढचं अक्षर कोणतं येऊ शकतं, A अधिक 3 D, त्यानंतर B अधिक 3 G, J अधिक 3 J, J अधिक 3 किती, M. आणि मित्रांनो M किती नंबरला आहे, 13 नंबरला. आणि उलट्या क्रमाने जर आलो तर 13 नंबरला काय येईल, N येईल म्हणजे आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन 3 MN. प्रश्न क्रमांक 41, पुढीलपैकी एक व्यक्ती चुकीचे विधान करतो आणि उरलेले 2 व्यक्ती योग्य विधाने करतात तर त्यावरून कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली असेल ते ओळखा.
आता मित्रांनो एक पहिला व्यक्ती काय म्हणतोय ए किंवा बी पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही, ठीक आहे. दुसरा व्यक्ती काय म्हणतोय ए पक्षाने निवडणूक जिंकली आणि तिसरा व्यक्ती काय म्हणतोय ए किंवा बी पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली. आता मित्रांनो यापैकी पहा, जर पहिला व्यक्ती बरोबर असेल तर या ठिकाणी दुसरा व्यक्ती ऑटोमॅटिक चुकीचा येईल आणि त्यामुळे तिसरा व्यक्ती बरोबर यायला पाहिजे, ठीक आहे. परंतु या ठिकाणी पहिला व्यक्ती जर बरोबर ठरला तर इतर दोन व्यक्ती दोन्ही चुकीच्या व्यक्ती ठरतील. परंतु या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, एक व्यक्ती चुकीची आणि दोन व्यक्ती योग्य आहेत. म्हणजे या ठिकाणी पहिली व्यक्ती चुकीची असणार आहे आणि इतर दोन ज्या व्यक्ती आहेत त्या काय असणार आहेत, बरोबर असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी ए पक्षाने निवडणूक जिंकली आणि ए किंवा बी दोन्हीपैकी एकाने जिंकली. म्हणजेच जिंकली कोणी असणार आहे, जो दुसरा व्यक्ती म्हणतोय त्यानं. म्हणजेच ऑप्शन 1 ए या पक्षाने निवडणूक जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 42, एका महिलेची ओळख करून देताना एक व्यक्ती म्हणाला हिच्या आईच्या पत्नीची बहीण माझ्या वडिलांची बहीण आहे, तर त्या व्यक्तीचे त्या महिलेशी नाते काय. आता मित्रांनो समजा ही महिला आहे आणि तो व्यक्ती काय म्हणतोय, ह्या व्यक्तीची आई मदर आईच्या नवऱ्याची हजबंडची बहीण सिस्टर ही त्या व्यक्तीच्या वडिलांची म्हणजे फादरची हजबंडची बहीण असेल, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी महिला आहे ती काय आहे, पीची बहीण आहे. म्हणजेच तो व्यक्ती आहे तो महिलेचा कोण आहे, भाऊ आहे. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 43, खालील शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा. जून, ऑक्टोबर, सप्टेंबर, नोव्हेंबर. आता मित्रांनो आपल्याला एक कविता लक्षात ठेवा, 30 days have सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. ऑल अदर्स हॅव 31 एक्सेप्ट फेब्रुवारी अलोन. म्हणजे या ठिकाणी पहा, सप्टेंबर, जून आणि नोव्हेंबर किती दिवस आहेत, 30 दिवस आहेत आणि ऑक्टोबर मध्ये किती आहेत, 31 आहेत. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. ऑक्टोबर शब्दसमूहामध्ये किंवा गटामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 44, 28, 74, 32, 70, 36, 66, 40 डॅश डॅश 44. आता या ठिकाणी पहा, 28 अधिक 4 32, 32 अधिक 4 36, 36 अधिक 4 40. त्याप्रमाणे पहा परत 74 वजा 4 70, 70 वजा 4 66, 66 वजा 4 किती येणार आहे, 62. म्हणजे त्या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन 1 62. 28 मध्ये 4 वजा मिळवलं जाते तर 74 मधून 4 वजा केलं जातं. याप्रमाणे मालिका सुरू राहते, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, एका भाषेत डॉग म्हणजे CNF, माऊस म्हणजे LNTRD, तर स्पायडर म्हणजे काय. आता मित्रांनो डी साठी सी म्हणजे एक अक्षर मागं, ओ साठी एन म्हणजे एक अक्षर मागं, जी साठी एफ म्हणजे एक अक्षर मागं, याप्रमाणे एम साठी एल एक अक्षर मागं, ओ साठी एन एक अक्षर मागं. मग याप्रमाणे स्पायडर साठी करूया. आता एस साठी एक अक्षर मागे गेलं आर आलं, पी साठी एक अक्षर मागं ओ, आय साठी एक अक्षर मागं एच, डी साठी एक अक्षर मागं सी, ई साठी एक अक्षर मागं डी आणि आर साठी एक अक्षर मागं क्यू. म्हणजे ROHCDQ हे आपलं उत्तर आहे आणि कुठं आलेलं आहे, ऑप्शन 2 मध्ये आलेलं आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, रांगेत मधल्या स्थानात असलेल्या अक्षयचा रांगेत 15वा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत. मित्रांनो अक्षय मध्ये आहे म्हणजे त्याच्या बाजूला इकडे 14 आणि इकडे 14 मुलं आहेत. म्हणजे 14 14 28 आणि 1 29. म्हणजे रांगेमध्ये एकूण 29 मुलं आहेत. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, खालील आकृतीमधून महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली यांच्यातील परस्पर संबंध कोणत्या आकृतीद्वारे व्यक्त होतो. आता मित्रांनो मुंबई काय आहे, महाराष्ट्रातील एक शहर आहे. तर मित्रांनो दिल्ली काय आहे, हे भारतातील राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रकारची आकृती येईल. म्हणजेच ऑप्शन 3 प्रमाणे आकृती असणार आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, 10 1000 तर 20 बरोबर किती. आता मित्रांनो 10 चा घन 1000 येतो, तर 20 चा घन किती येतो, 8000 येतो. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. किंवा 10 गुणिले 10 गुणिले 10 आणि 20 गुणिले 20 गुणिले 20, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, गटातील विसंगत घटक ओळखा. लोखंड, पारा, तांबे, जस्त. मित्रांनो या ठिकाणी पहा, लोखंड, तांबे, पारा, जस्त सर्व काय आहेत, धातू आहेत. परंतु तांबे, लोखंड आणि जस्त आहेत ते काय आहेत, सॉलिड आहेत, घन आहेत. परंतु पारा काय आहे, द्रवरूप आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 2 पारा हा विसंगत घटक आहे. प्रश्न क्रमांक 50, दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे, तर लहान भावाचे वय 15 वर्ष असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल. आता मित्रांनो यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा. गुणोत्तर लिहायचं पहिल्यांदा, गुणोत्तर 3:7, ठीक आहे. 3/7 बरोबर काय आहे,
लहान भावाचं वय 15, 3 बरोबर 15 आणि मोठ्या भावाचं वय विचारलेलं आहे म्हणून x. मग आता या x ची किंमत काढायची तर काय होईल, x अंशामध्ये घालवायचं असेल तर काय होईल, x बरोबर हे 307 आहे ते इकडे येईल, काय होईल 15 गुणिले 7/3 येईल. ठीक आहे, याप्रमाणे रचना होईल. म्हणजे या ठिकाणी 3 एके 3, 3 5 15 आणि 7 5 35, म्हणजेच आपलं उत्तर काय असेल 35. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन 1, मोठ्या भावाचं वय 35 वर्ष आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. आणखी एकदा सूचना देतो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लवकरच आपण पेड सराव प्रश्नपत्रिका संच घेऊन येणार आहोत, जे की आपल्याला अतिशय कमी किमतीमध्ये, अतिशय माफक किमतीमध्ये उपलब्ध होतील. तर मित्रांनो यामध्ये आपल्यासाठी 2 जिल्ह्यांनी विशेष प्रश्नपत्रिका असतील, त्याचबरोबर सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर परीक्षा होईपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत जर प्रश्नपत्रिका संदर्भात किंवा इतर कोणत्याही अभ्याससंबंधात लागली तर ते आपल्याला केली जाईल. तसेच हे सर्व प्रश्न आहेत ते यादी झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षांच्या पॅटर्नवर आधारित असतील. त्यामुळे जर तुम्हाला हे प्रश्नपत्रिका घ्यायची असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या गुगल फॉर्ममध्ये जाऊन गुगल फॉर्म भरा, जेणेकरून आम्हाला आपल्यासाठी प्रश्नपत्रिका बनवणं सोपं जाईल. चला तर मग प्रश्नपत्रिका घ्यायची असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून प्रश्नपत्रिका संचासाठी नोंदणी करा. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईक यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर आपले काही अभिप्राय असतील किंवा शंका असतील तर आम्हाला कमेंटद्वारे विचारा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.